नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण टी-ई-टीसाठी पुन्हा एक व्हिडिओ टाकत आहे। याच्या आधी आपण खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत, एक्झामच्या आधी तुम्हाला नक्कीच फायदा होईल। आता आपण आर्टिकलबद्दल शॉर्ट ट्रिक पाहणार आहे। याच्यामध्ये जास्त काही डीपली जाण्याची गरज नाही आहे। आपण फक्त पाहणार आहे जे आर्टिकल आहेत ए, ॲन आणि द ते कधी यूज करायचे। तर पहा, आपला टॉपिक आहे आता आर्टिकल। आर्टिकल्स म्हणजे उपपद। मी थोडीशी माहिती तुम्हाला आधी देऊन देतो। आर्टिकल्स म्हणजे उपपद, त्याच्यामध्ये डेफिनेट आर्टिकल असतो म्हणजे निश्चित, आणि इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित। एक डेफिनेट म्हणजे निश्चित उपपद आणि इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित उपपद। आता याच्यामध्ये नेक्स्ट पाहू आपण। डेफिनेट जे आर्टिकल आहे म्हणजे निश्चित उपपद, त्याच्यामध्ये द येतो। डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित उपपद, त्याच्यामध्ये काय येते तर त्याच्यामध्ये द हे आर्टिकल येते। ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। आपण पाहू त्याचा यूज एक्झाममध्ये कसा करायचा। त्याच्यानंतर पहा, इनडेफिनेट आर्टिकल जे आहेत ते इनडेफिनेट आर्टिकल दोन आहेत। कोणकोणते म्हणजे अनिश्चित उपपद, याच्यामध्ये ए येतो आणि ॲन येतो। आपण काय पाहिलं आता, आपण एक डेफिनेट आर्टिकल पाहिलं, एकच आहे त्याच्यामध्ये, ते म्हणजे द, आणि इनडेफिनेट आर्टिकल पाहिले त्याच्यामध्ये दोन आहेत, ते म्हणजे ए आणि ॲन। आता आपण या तिन्ही प्रकारचे आर्टिकल कसे यूज करायचे एक्झाममध्ये ते पाहू। आता पहा, सर्वात आधी आपण पाहू ए हे आर्टिकल। आपण पाहणार आहे आता ए आर्टिकल। आधी फक्त कन्सेप्ट समजून घ्या, नंतर तुम्हाला यूज करायला खूप इझी जाईल। व्यंजनापुढे ए हे आर्टिकल वापरतात, म्हणजे क पासून न पर्यंत काय वापरतील तर ए हे आर्टिकल वापरतील। आपल्याला मेन हे उच्चारावरून लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे। समजा उदाहरणतः इंग्लिशमध्ये एखादा वर्ड असेल तर तो वर्ड आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे, लिहायचा आहे, आणि त्याचं जे फर्स्ट इनिशियल येईल, समजा आता त्याचं जे इनिशियल येईल ते इनिशियल आपल्याला त्याच्यावरून आर्टिकल चूज करायचं आहे। फक्त लक्षात एवढं ठेवा इथं की आपण ए कधी वापरणार आहे तर क पासून न पर्यंत आपण काय वापरणार आहे तर ए वापरणार आहे। एक्झाम्पलनुसार आपल्याला ते समजूनच येईल। त्याच्यानंतर पहा, सेकंड जे अनिश्चित आर्टिकल आहे ते आहे ॲन। आता आपण ॲन आर्टिकल पाहणार आहे। स्वरापुढे इंग्रजीमध्ये जे 5 स्वर आहेत ए, ई, आय, ओ, यू यांच्यापुढे ॲन हे आर्टिकल वापरतात, परंतु आपल्याला इथं हे लक्षात न घेता आपल्याला त्यांचं प्रोनाऊन्सिएशन मराठीमध्ये लक्षात घ्यायचं आहे। अ पासून आहापर्यंत म्हणजे अ, आ, ई, उ, ऊ पासून आहापर्यंत आपण काय यूज करणार आहे, आपण यूज करणार आहे ॲन हे आर्टिकल। आपल्याला समजलं, क पासून न पर्यंत ए वापरणार आहे आणि अ पासून आहापर्यंत आपण ॲन वापरणार आहे। आता आपण काही उदाहरणं पाहू। जसं आता या उदाहरणामध्ये पहा, अम्ब्रेला याच्या पुढे कोणतं आर्टिकल यूज होईल। मग आपण काय करायचं, इथं हा अम्ब्रेला दिलेला आहे, आपण त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करू। आता अम्ब्रेला मराठीमध्ये लिहितात कसं, अम्ब्रेला। आता याच्या फक्त पहिल्या वर्डवर तुम्ही फोकस करा। पहिला वर्ड काय, अ। आपण काय ठरवलं होतं की अ पासून आहापर्यंत आपल्याला काय वापरायचं आहे, तर अ पासून आहापर्यंत आपल्याला जे आर्टिकल वापरायचं आहे ते आर्टिकल आहे आपलं ॲन। अ पासून आहापर्यंत आपल्याला कोणतं आर्टिकल वापरायचं आहे, ॲन वापरायचं आहे। तर इथं उत्तर येईन आपलं ॲन अम्ब्रेला। आणि क पासून न पर्यंत, समजा एखादा वर्ड आहे आणि त्या वर्डचं जर आपण मराठीत केल्यानंतर तो क पासून न पर्यंत जर बसत असेल तर त्याच्यासाठी ए हे आर्टिकल वापरायचं, आणि अ पासून आहापर्यंत जर तो बसत असेल तर त्याच्यामध्ये ॲन हे आर्टिकल वापरायचं। एवढ्या गोष्टी इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता खाली पाहू आपण युनिव्हर्सिटी। आता युनिव्हर्सिटीचा यू लक्षात घ्या। आता यू कुठे येतो, अ पासून आपर्यंत तर येत नाही, म्हणजे ॲन हे आर्टिकल लागत नाही। जर इंग्लिशमध्ये जर आपण हे पाहिलं असतं तर आपण इथं फसलो असतो, कारण की आपल्याला माहीत आहे ए, ई, आय, ओ, यू याच्यामध्ये यू हे येते आणि स्वर आहे यू असल्यामुळे इथं ॲन लागायला पाहिजे होतं, परंतु आपण हे उच्चारावरून पाहत आहे, म्हणजे अ पासून आहापर्यंत ॲन राहील आणि क पासून न पर्यंत ए राहील। मग आता य जो येतो तो क पासून न पर्यंत येतो, म्हणून इथं आर्टिकल लागेल अ युनिव्हर्सिटी। आय होप तुम्हाला समजत असेल। आता ऑरेंजमध्ये पहा, ऑरेंजला जर आपण मराठीत ट्रान्सलेट केलं तर अ येतो, आणि आपल्याला माहीत आहे अ पासून आपर्यंत आपण काय वापरत आहे, अ पासून आहापर्यंत आपण काय वापरत आहे, आपण वापरत आहे ॲन, म्हणजे इथं यायला पाहिजे ॲन ऑरेंज। आणि क पासून न पर्यंत आपण काय वापरत आहे, तर क पासून न पर्यंत आपण वापरत आहे ते म्हणजे ए हे आर्टिकल। आता नेक्स्ट पाहू, 1 रुपी नोट। इथं फोकस करा फक्त या वर। याला जर आपण मराठीत 1 रुपी नोटला जर मराठीत ट्रान्सलेट केलं तर असे लिहितो, आणि इथं फक्त वर फोकस करा, आणि क पासून न पर्यंत व येते तर त्याच्यामध्ये इथं 1 रुपी नोट हे आर्टिकल येईल। पुढे पाहू, ऑनेस्ट मॅन। आता ऑनेस्ट मॅन इथं याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलं आपण, तर ऑनेस्ट मॅन असं केल्यानंतर आपल्याला पहिलं इनिशियल भेटते ओ, म्हणजे अ,
आपण पाहिलेलं आहे अपासून आहापर्यंत काय वापरत आहे आपण ॲन वापरत आहे, म्हणजे इथं उत्तर येईल ॲन ऑनेस्ट मॅन. नेक्स्ट हॉर्स. आता आपल्याला पाहूनच समजते हॉर्स हा मराठीत ट्रान्सलेट केल्यानंतर हॉर्स असं लिहितो आपण. हॉर्स असं लिहिल्यावर आपल्याला माहीत आहे अपासून आहापर्यंत ह तर बसत नाही, मग क पासून नेपर्यंत ह बसतो, तर त्याच्यामध्ये इथं आपला आर्टिकल येईल अ हॉर्स. नेक्स्ट एलिफंट. ए आलेलं आहे. ए आपल्याला माहीत आहे अपासून आहापर्यंत आहे म्हणजे आर्टिकल लागेल ए आणि यन. हे कुठं लागते अपासून आहापर्यंत. ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला हे वर्ड मराठी ट्रान्सलेट करायचे आहेत. मराठी ट्रान्सलेट केल्यानंतर पाहायचं फक्त की ते ते आहापर्यंत बसते का. तर आ ई असं जर आपण आहापर्यंत पाहिलं तर त्याच्यामध्ये एडक्याचा ई हा येतो, म्हणून इथं आर्टिकल लागेल ॲन एलिफंट. आता युरोपियन पहा. आता इथं पण आपण फसलो असतो. युरोपियन असं आहे म्हणजे आपल्याला AEIOU जे इंग्रजीचे पाचवर आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की बा इथं ॲन लागते. परंतु आता इथं काय झालेलं आहे, ज्यावेळेस आपण हे मराठीमध्ये ट्रान्सलेट करू तर हे युरोपियन आपण असं लिहितो आणि इथं हा यू येतो, तर हा यू अपासून आहापर्यंत तर नाही आहे, तर हा य जो येतो तो कुठं येतो, तो क पासून न्यपर्यंत येतो, म्हणून इथं आर्टिकल लागेल अ युरोपियन. नेक्स्ट पहा युनियन. पुन्हा य आलेला आहे. आपल्याला माहीत आहे य क पासून न्यपर्यंत आहे म्हणजे इथं अ नेशन हे आर्टिकल येईल. त्याच्यानंतर यू. यूला जर आपण असं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं तर यू असं होते आणि याच्यासाठी आर्टिकल येईल ए अ यू. म्हणजे इथं पुन्हा आपण फसलो असतो, कारण की EW AEIOU मध्ये ई हा स्वर आहे, परंतु आपण काय लक्षात ठेवलेलं आहे ॲन कधी वापरायचं आणि ए कधी वापरायचं. तर ॲन आपण पाहिलेला आहे अपासून आहापर्यंत ट्रान्सलेट केल्यावर जर वर्ड येत असतील तर आपण ॲन हे आर्टिकल वापरतो, आणि क पासून न्यपर्यंत जर ट्रान्सलेट केल्यावर त्याच्यामध्ये कोणताही शब्द येत असेल तर त्याच्यासाठी आपण आर्टिकल ए वापरतो. मग य जो आहे तो आपल्याला क पासून न्यपर्यंत भेटतो, म्हणून याचं जे उत्तर येईल ते ए हे आर्टिकल येईल. नेक्स्ट ईगल. ईगल आता तुम्हाला पाहूनच समजलं असेल ते आहापर्यंत येतो, त्याच्यासाठी आपला आर्टिकल आहे ॲन, म्हणून ॲन ईगल असं होईल. आता एची आय आर याला जर आपण मराठीमध्ये लिहिलं तर एअर असं लिहितो, तर हा सुद्धा ते आहापर्यंत येतो, म्हणून याच्यासाठी आर्टिकल आहे ॲन एअर. त्यानंतर बा FIR. आता FIR इथं एफ आहे, परंतु आपण त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं तर आपण लिहितो असं FIR, म्हणजे हा जो ए आहे हा आपल्याला ते आहापर्यंत सापडतो, म्हणजे याच्यासाठी जे आर्टिकल येणार आहे FIR आपण असं लिहिणार आहे आर्टिकल याच्यासाठी FIR. त्यानंतर बा फॉरेस्ट ऑफिसर. इथं फ आहे फॉरेस्ट ऑफिसरचा मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यावर, आणि आपल्याला माहीत आहे ॲन कधी वापरतो तर अपासून आहापर्यंत आपण ॲन वापरत आहे, आणि आपण ए कधी वापरत आहे तर आपण ए वापरत आहे कधी क पासून न्यपर्यंत. तर फ जो आहे तो क पासून न्यपर्यंत बसतो, म्हणून या प्रश्नामध्ये फॉरेस्ट ऑफिसर हे आर्टिकल लागेल. त्याच्यानंतर पहा MLA आणि MP याच्यामध्ये दोन्ही वर्ड पहा. इथं एडक्याचे ए आलेले आहे, त्यांना मराठीमध्ये ट्रान्सलेट आपण असं लिहू शकतो. MLA ला आपण असं MLA आणि MP ला आपण MP असं लिहितो. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे अपासून आपर्यंत आपण ॲन वापरतो मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यावर. आपण इथं फक्त मराठीचं लक्षात घेत आहे. प्रश्न दिल्यावर त्या प्रश्नाच्या आधीचं प्रश्न मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचा आणि त्याच्यावरून उत्तर काढायचं. मग इथं आपलं MLA किंवा MP असं उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर पहा मेंबर्स ऑफ पार्लिमेंट. आता याच्यामध्ये अपासून आपर्यंत तर म येणार नाही आहे, मग कुठून येणार आहे, क पासून न्यपर्यंत म येते, म्हणजे याच्यासाठी कोणतं आर्टिकल आपण यूज करतो, याच्यासाठी करतो आपण ए हे आर्टिकल, म्हणजे मेंबर्स ऑफ पार्लिमेंट. त्यानंतर पहा SDO. आता इंग्लिशमध्ये ध्यानात नाही घ्यायचं, त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यावर आपण असं लिहितो SDO. मग याच्यामध्ये पहिलं अक्षर लक्षात घ्यायचं फक्त ए कशासाठी वापरतो तर अपासून आहापर्यंत ए बसते, म्हणजे याच्यासाठी ॲन आहे, म्हणून इथं SDO असं उत्तर आपलं येईल. त्यानंतर पहा LLB. आता LLBमध्ये पहा आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यावर असं लिहितो, पुन्हा याच्यात एडक्याचा ए आलेला आहे, म्हणजे याचं उत्तर LLB असं येईल, कारण अपासून आपर्यंत आपण काय वापरतो तर ॲन वापरतो मराठी ट्रान्सलेट केल्यावर, आणि क पासून न्यपर्यंत आपण काय वापरतो तर ए हे आर्टिकल वापरतो. त्याच्यानंतर पहा IAS. आता इथं IAS आहे, आणि स्वर जर पाहिले इंग्लिशमध्ये तर 5 स्वर आहेत EI O आणि U, आणि आपल्याला वाटते की आय हे स्वरमध्ये आहे, परंतु याला IASला आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करू. त्यानंतर मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यावर आपल्याला इथं भेटतो, आणि आपल्याला माहीत आहे ते आहापर्यंत आपण कोणतं आर्टिकल वापरतो ॲन, तर इथं उत्तर येईन आपलं IAS.
त्यानंतर नेक्स्ट NGO. आता इथं जरी एन असला आणि हा आपल्या स्वरमध्ये बसत नाही, कारण की इंग्रजीचे 5 स्वर आहेत AEIOU, त्याच्यामध्ये एन तर येतच नाही. मग याच्यापुढे कोणतं आर्टिकल लागेल? तर आपल्याला असं वाटेल इथं ए हे आर्टिकल लागेल, पण त्याला जर मराठीमध्ये आपण ट्रान्सलेट केल्यावर आपण असं लिहितो NGO, म्हणजे इथं येडक्याचा ए येतो. आणि आपण आधीच पाहिलेला आहे अ पासून आहापर्यंत आपण काय आर्टिकल यूज करणार आहे? ॲन करणार आहे, म्हणून येतो तर ॲन NGO असं येईल. नेक्स्ट युजफुल बुक. इथं यू आलेला आहे, आता य आलेला आहे आणि यसाठी आपण वापरतो ए, अ युजफुल बुक. क पासून न पर्यंत य बसतो, म्हणून युनिक प्लॅनेट. पुन्हा इथं युनिक प्लॅनेट मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यावर असं लिहितो य पुन्हा क पासून न पर्यंत बसते, त्याच्यासाठी आपला आर्टिकल आहे ए, म्हणजे अ युनिक प्लॅनेट. त्याच्यानंतर पहा युनिट. युनिट पुन्हा क पासून न पर्यंत आपण वापरतो ए आणि य बसतो क पासून न पर्यंत, म्हणजे याच्यासाठी आर्टिकल येईल अ युनिट. त्यानंतर पहा हिस्टॉरिकल मोमेंट्स. आता इथं ह आलेला आहे, त्याला मराठीमध्ये आपण असं लिहितो हिस्टॉरिकल मोमेंट्सला. मग आता ह कुठं आहे आपल्याला हे पाहायचं आहे आधी. तर ह आपल्याला मिळतो क पासून न पर्यंत, त्याच्यासाठी आर्टिकल आहे ए, म्हणजे इथे येईल अ हिस्टॉरिकल मोमेंट. त्याच्यानंतर पहा आपण पाहिलेलं आहेत ए आणि ॲन हे जे दोन उपपद आहेत ते कधी यूज करायचे. पुन्हा एक वेळ मी तुम्हाला त्याच्यावर रिव्हिजन देऊन देतो. पहा ए आणि ॲन कधी यूज करायचं, तर सर्वात आधी ॲन आणि ए. कोणतंही आपल्याला उदाहरण असलं ते उदाहरण आधी मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आणि मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यावर त्याचं इनिशियल घेऊन त्याच्यानुसार आपल्याला हे उपपद त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. ॲन अ पासून ते आहापर्यंत आपण काय वापरणार आहे? ॲन वापरणार आहे. आणि क पासून न पर्यंत आपण काय वापरणार आहे? तर आपण क पासून न पर्यंत वापरणार आहे ए हे आर्टिकल. म्हणजे समजा एखादं उदाहरण असलं आऊल, तर आऊलला आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यावर आ उल असं लिहितो, त्याच्यामुळे अ आलेला आहे, तर असाठी आपण कोणतं आर्टिकल वापरतो? तर ॲन वापरतो. अशा प्रकारे तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे झाली इनडेफिनेट आर्टिकल. आता आपण पाहणार आहे डेफिनेट आर्टिकल, ते म्हणजे द. डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित उपपद, ते आहे द. आता ते फक्त कुठे यूज करायचं, कशासमोर यूज करायचं, फक्त एवढं लक्षात घ्या आणि एक्झाममध्ये आपल्याला समजून येईल की द कसं यूज करायचं. म्हणजे उदाहरणतः पहा, नद्या, पर्वतरांग, मोठी वर्तमानपत्रे, सुपरलेटिव्ह डिग्रीज, प्रसिद्ध पुस्तके, दिशा, जगातील एकमेव गोष्टीच्या नावापूर्वी काय वापरतात? तर द हे उपपद वापरतात. कशापूर्वी? नद्या, पर्वतरांग. नद्या म्हणजे द गंगा, द गोदावरी, द कृष्णा, याच्यासमोर द हे उपपद वापरतात. पर्वतरांगासमोर द हे उपपद वापरतील. मोठी वर्तमानपत्रे जसं द बेंगॉल गॅजेट, याच्यासमोर काही तुम्हाला उदाहरणता देतील, रिकामी जागा बंगाल गॅजेट. मग तुम्हाला त्याच्या आधी आर्टिकल प्लेस करायचा आहे, तर तुम्हाला समजायला पाहिजे की द कुठे यूज करतात. ए आणि ॲन तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. फक्त द मध्ये लक्षात ठेवा, ज्या निश्चित गोष्टी असतात, जगातील एकमेव गोष्टी असतात, त्यांच्या नावापूर्वी आपण द वापरतो. जसं नद्या, पर्वतरांग, मोठी वर्तमानपत्रे, सुपरलेटिव्ह डिग्री, प्रसिद्ध पुस्तके, दिशा, जगातील एकमेव गोष्टी, यांच्यापुढे आपण कोणतं आर्टिकल वापरतो? तर द हे उपपद किंवा आर्टिकल वापरतो. एखाद्या सामान्य नामाचा उल्लेख पुन्हा करायचा झाल्यास त्यापूर्वी आपण कोणतं आर्टिकल वापरतो? तर द हे उपपद वापरतो. लक्षात घ्या. धर्माच्या नावापूर्वी सुद्धा आपण काय वापरतो? धर्माच्या नावापूर्वी सुद्धा आपण द हे आर्टिकल वापरतो. द हिंदू धर्म, द बौद्ध धर्म, द मुस्लिम धर्म, म्हणजे धर्माच्या नावापूर्वी आपण कोणतं आर्टिकल वापरणार आहे? तर द हे वापरणार आहे. त्याच्यानंतर पहा, क्रमवाचक विशेषण यापूर्वी द हे वापरतात. क्रमवाचक विशेषण यापूर्वी द हे आर्टिकल वापरतात. जसं द फर्स्ट, द सेकंड, द फोर्थ, द थर्ड, द फिफ्थ, असं. याच्या आधी काय वापरतात? तर द हे आर्टिकल वापरतात. त्यानंतर पहा, शारीरिक अवयव व यांच्यापूर्वी काय वापरतात? तर द हे आर्टिकल वापरतात. द हँड, द आईज यांच्यासाठी सुद्धा काय वापरतात? तर द हे शारीरिक अवयवाच्या पुढे द हे आर्टिकल वापरतात. त्याच्यानंतर पहा, संगीत साधनाच्या पूर्वी सुद्धा द गिटार. उदाहरण, संगीत साधनाच्या पूर्वी द हे उपपद वापरतात, म्हणजे द गिटार, द व्हायोलिन, द तबला. संगीत साधनाच्या पूर्वी काय वापरतात? तर द हे आर्टिकल वापरतात. त्यानंतर पहा, थिएटर, सिनेमा, ऑफिस, म्युझियम, रेल्वे स्टेशन यांच्यापूर्वी नेहमी द हे उपपद वापरात. जसं रेल्वे स्टेशन झालं, थिएटर, सिनेमा झालं एखादा, त्यांच्या आधी आपल्याला कोणतं आर्टिकल यूज करायचं आहे? तर द हे आर्टिकल यूज करायचं आहे. त्याच्यानंतर पहा, घराचे दरवाजे,
खिडक्या यांच्यापूर्वीसुद्धा काय वापरणार आहे आपण, तर द हे उपपद वापरणार आहे. आता मग आपण 3 आर्टिकल पाहिले होते. आता तिन्ही आर्टिकल आपण पाहिले, त्याच्यामधलं पहिले पाहू ए. एक शॉर्ट रिव्हिजन घेऊ आता याच्यावर. ए हे इनडेफिनिट आर्टिकल आहे, म्हणजे अनिश्चित आर्टिकल आहे. आता ए हे आर्टिकल कधी यूज करायचं, तर आपण पाहिलेलं आहे. एखादं उदाहरण आपल्यासमोर आलं तर त्याला आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करतो आणि त्याच्या पहिले इनिशियलवरून ठरवतो की त्याच्यापुढे ए लागणार आहे की एन लागणार आहे. तर एसाठी आपण मराठीमध्ये क पासून ज्ञपर्यंत जर त्या शब्दाला मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यावर याच्यापैकी याच्या मधात जर ते बसत असेल तर त्याच्यासाठी आपण ए वापरतो. ॲन कधी वापरतो, तर ॲन हे आपण वापरतो अ पासून आहापर्यंत. याच्यामध्ये जर ते उदाहरण बसत असेल तर त्याच्यासाठी आपण ॲन हे उपपद वापरतो मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यावर. आणि द हे आर्टिकल आपण कधी वापरतो, तर आताच आपण पाहिलेलं आहे. ज्या निश्चित गोष्टी असतात, एकमेव गोष्टी असतात, त्यांच्यापूर्वी आपण द हे आर्टिकल वापरतो. जसं नदीचं नाव, धर्माचं नाव, संगीतचं नाव, रेल्वे स्टेशनचं नाव, एखाद्या वर्तमानपत्राचं नाव, याच्या आधी आपण काय वापरतो, तर द हे आर्टिकल वापरतो. आय होप तुम्हाला हे तिन्ही आर्टिकल समजून आले असतील आणि एक्झाममध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. तुम्ही 1 ते 2 वेळ पुन्हा हा व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. फक्त गोष्ट ए आणि ॲनमध्ये यूज करताना लक्षात ठेवा, ए फक्त क पासून ज्ञपर्यंत मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यावर आणि ॲन अ पासून आहापर्यंत मराठी ट्रान्सलेट केल्यावर वापरायचं. आणि त्याच्यानंतर द तर आपण पाहिलेलं आहे. मोठी वर्तमानपत्रे, दरवाजे, खिडक्या, धर्म, संगीत साधने, नद्या, पर्वतरांगा यांच्यापूर्वी द हे आर्टिकल वापरतात. अशा प्रकारे आपण आर्टिकल नावाचा व्हिडिओ कंप्लीट केला. धन्यवाद.